तुमच्या शरीराला कॅल्शियमची खूप आवश्यकता असते. हे कॅल्शियम जे आहे ना ते आपल्या हाडांना भुसभुशीत होऊन देत नाही, म्हणजे एक फर्मनेस येतो. तुमच्या मसल्सची ताकद यामध्ये असते. तर कॅल्शियम कमी होऊ नये म्हणून पूर्वीपर्यंत दूध हा उत्तम स्रोत होता, पण सध्या भेसळयुक्त दूध असतं, त्यामुळे दुधावर आपण पूर्णपणे डिपेंड राहू शकत नाही. मग काय आहारात घ्यायला पाहिजे? नाचणी. बघा, नाचणीमध्ये इतकी ताकद आहे ना, नाचणीची भाकरी, नाचणीची खीर जरूर घ्या, की उत्तम असा कॅल्शियमचा स्रोत आहे. बदाम. बदाम जे आहेत, एक 5 ते 6 बदाम रोज तुम्ही रात्री पाण्यात भिजत घाला, सकाळी उपाशी पोटी खा. बघा, खूप छान फायदा होतो, हाडं बळकट होतात. त्याच्याच बरोबर वरी तांदूळ विसरून चालणार नाही. बघा, पूर्वीपासून उपासाला आपण वरी तांदूळ घेत असतो. हा सुद्धा कॅल्शियमचा एक महत्वाचा स्रोत आहे. वरी तांदूळ खाताना एक लक्षात ठेवा, त्याच्यावर तूप घालून घ्या, म्हणजे त्यामुळे तुमचं पित्त वाढणार नाही. आणि त्याचबरोबर न विसरण्यासारखा एक पदार्थ म्हणजे तीळ. सगळ्यात खूप असं उत्तम कॅल्शियमचा स्रोत तीळ आहे, की जे बल्ले आहेत ते बुद्धी वाढवतात. जर तिळाचं तेल नियमित तुम्ही अंगाला लावत असाल तर बघा, कुठलेही हाडांचे विकार तुम्हाला होणार नाही. म्हणून अभ्यंगाचं महत्व सांगितलेलं आहे. तीळ जे आहेत ते अतिशय पौष्टिक आहेत, त्यामुळे तिळकुटाची चटणी आहारात घ्या आणि कॅल्शियम लेवल उत्तम ठेवा.